नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। फारुख शाब्दी यांना कधी न्याय भेटणार व त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार? सोलापूर जिल्हा प्रतिनिधी। सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे मात्र शाब्दी म्हणाले, महापौर आल्याशिवाय माघार घेणार नाही। एकीकडे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट, शाब्दींना फोन। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे म्हणाले। सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलनाचा 5वा दिवस असून सुद्धा मागण्या मान्यता करण्यात आल्या नाहीत। शाब्दीच्या आंदोलनाला ज्येष्ठ मंडळ आयुक्तांना भेटले। या आंदोलनाला आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली भेट। तर एकीकडे महापौर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार शाब्दी यांना वचन, मरणानंतर महापौर येणार का कारंजे साहेब असे व्यक्त करताना फारुख शाब्दी हे बोलत होते। विविध मागण्यांसाठी फारुख शाब्दी साहेब जिल्हा परिषद पूनम गेट येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी युवकांची मोठी गर्दी झाली आहे। पत्रकार गणेश भालेराव। सर, आज इथं आंदोलन सुरू आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला होता। काय चर्चा झाली, कितपत यश मिळालंय आणि पुढचं पाऊल काय असणार? आजच्या या आंदोलनाच्या संदर्भात या परिवाराकडून सोलापूर महानगरपालिकेकडे काही डेलिगेट महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते आणि महापालिका आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे महापालिका आयुक्तांनी प्रशासन प्रमुख म्हणून या बाबी पदाधिकारी म्हणजे मान्य महापौर यांकडे प्रस्ताव पत्र पुढील निर्णय घेण्यासाठी सादर करण्यात आलेला आहे आणि मान्य आयुक्तांनी त्या बाबतीचं दिलेल्या पत्राची प्रत मला फारुखभाई शाब्दी यांना देण्यात यावं आणि त्यांना त्या प्रशासनाच्या माध्यमातून दिलेल्या पत्राची नोंद त्यांनी घ्यावी यासाठी इथं आलेलो आहे आणि त्याची सगळी माहिती समोर मी साहेबांना दिलेली आहे। त्यांना मी विनंती केली की आपण जो अन्नत्यागाचा जो प्रभाग आहे गेला जो घेतलेला आहे तो तुम्ही बंद करावा आणि स्थगित करावा। साहेब, आपण प्रशासनाच्या वतीने भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत। मात्र शहराचे महापौर जे आहेत विनय कोंड्या यांनी यावं किंवा सभागृह नेत्यांनी तरी निदान या ठिकाणी येऊन भेट द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। कसं आहे, आता आपण महापौरांकडं मान्य आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राकडं आज या शनिवाराने नियमांची असल्यामुळे पत्र त्यांच्याकडे ते नाही माहीत नाही, ते जर ते पुढचं तर त्याबाबत विचार करून देते। सर, आंदोलनकर्त्याचा आजचा 3रा दिवस आहे। प्रशासनाला यायला उशीर झाला असं वाटत नाही का? तब्येत खालावत चालली आहे आणि पहिल्या दिवशी येण्यावर ज्या 3रा दिवस आहे उशीर झाला असं वाटत नाही? मी शहरवासियांच्या बाबतीत सकारात्मकच आहे। पत्र प्राप्त झालेलं आहे, पत्राच्या अनुषंगानं आपल्याला काय पॉलिसी निश्चित केली आहे याबाबत मान्य आयुक्त आज त्यांनी आयुक्तांकडं का नाही माहीत नाही, परंतु आयुक्तांनी त्यांना सांगितलं की आज आपण याबाबत चर्चा करून काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण अंतिम ओके। म्हणून मी इथनं गेलो, पण गर्दी फार होतं म्हणून मी तिथं आत येऊ शकलो नव्हतो। पण आज सकाळी मला असं वाटलं की बाबा आज तर का होईना शाब्दी साहेबांना भेटावं, त्यांच्याशी 2 शब्द करावं आणि उपोषण जे काही गेल्या 3 दिवसापासून चालू आहे ते उपोषण सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी मी चाललेलो आहे। कारण माझं त्यांचं आजचा संबंध नाही, गेल्या अनेक वर्षापासून माझे वैयक्तिक संबंध आहेत, त्यांच्या वडिलांपासून संबंध आहेत। त्यामुळं मला असं वाटलं की एक चांगला नेता आपल्या ज्या काही समाजाच्या मागण्या घेऊन ते 3 दिवस जरा बसलेले आहे। मी एवढं सांगू इच्छितो की शाब्दी साहेब व त्यांच्या सगळ्या वेलफेअर असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना की शहर उत्तरमधील भागातील जे काही मुस्लिम समाजाचा भाग असेल
त्या भागामध्ये काम करणं हा माझं कर्तव्य आहे आणि मी करत आहे. आणि जिथं कुठं मी कमी पडलं असेल मला दाखवून द्या, मी काम करतो. आम्ही कधीच समाजाच्या दुपळी किंवा समाजाच्या वेगळं समजून कधी काम केलं नाही. ज्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं आणि सगळ्या समाजाला मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो. आज त्यांनी जे निवेदन दिलं त्या दर्ग्या आपल्या स्मशानभूमीच्या संदर्भात त्यांनी जे काय विकास करण्यासाठी ते दिलेले चिराग अली तके आहे ते सातत्यानं आम्ही काम करतो असतो. आणि ते आता सध्याला काम परत मंजूर आहे. कामासाठी निधी मंजूर आहे. जडे साहेबाचं इथं थोडं काम तिथं नाही केलं असेल तर आम्ही आत्ताच त्यांना सांगितलेलं की ते ज्यांचं काय काम असेल तर त्यांना माझ्यापर्यंत पाठवावं आणि तेही काम मी आपल्या येणाऱ्या निधीमध्ये करून घेतो. आणि मी अजूनही शामजी साहेबांना हे सांगितलं की तुम्ही माझ्या मतदारसंघात कुठल्या आपल्या समाजाच्या कुठं समाजाचा आहे म्हणून मी कुठे निधी दिला नाही किंवा निधीला कुठेतरी कमी पडलं असेल तर मला जरूर सांगा. लोक ज्याप्रमाणे माझ्या मतदारसंघ हा गावठाण समाज असल्यामुळं सगळ्या समाजाचे लोक राहतात. एकही समाजाचं राहत नाही असं नाही, सगळ्या समाजाचे लोक राहतात. म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्या समाजाच्या सहकार्यानं मी 5 वेळा तिथं आमदार म्हणून निवडून गेलो आणि काम केल्यामुळं निवडून गेलो. आजही कुठल्याही भागात गेलं तरी मला मान सन्मान आहे आणि लोक कामं सांगतात. जेव्हा लोक जवळ येऊन कामं सांगतात, जेव्हा लोक कामं करून घेतात याचंच प्रचिती मिळायचं की आपण काम करू लागतो. आणि या कामाच्या निमित्तानं आज शामजी साहेबाला विनंती करतो की आपण आज संध्याकाळपर्यंत महापौर साहेबांना भेट आहे त्यांची, ती भेट झाल्यावर आपण आपलं उपोषण सोडावं. आपण तरुण आहेत, समाजाला आपल्या काम आणि आपली फार मोठी गरज असते आणि उपोषण हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. आपल्या विनंती करतो पुन्हा एकदा की आपण हे उपोषण सोडून द्या. पण त्यांचं मुख्य मागणी आहे की महापालिकेच्या बजेटमध्ये मुस्लिम बहुल भागासाठीचा निधीची तरतूद नाही आहे. याच्यासाठीचे तुमचे प्रयत्न काय? मला यापूर्वी आपण पालकमंत्री होतो आणि त्यानंतर सहकार मंत्री होतो. अनेक मंत्रिपदावर असताना अशी तक्रार आली नाही. आज पहिल्यांदा अशी तक्रार येते. मग महापालिकेत पक्षपातीचं राजकारण चालतं असं वाटत नाही. महापालिका सगळ्या समाजाला घेऊन चालणारी ही महापालिका आहे. आपल्याला काहीतरी थोडं काय म्हणजे ज्या आपण आता मी बघितलो जे निधी आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेल्या त्या निधीमध्ये उल्लेख नावाने प्रत्येकाच्या नावाने केलेल्या. पूर्वी असं नव्हतं. महापालिकेचं कुठल्या असं समाजाच्या नावाने निधी दिला जात नव्हतं. यावेळेला थोडं चुकून काहीतरी अधिकारी लोकांच्या गोंधळामुळे घरी घडू शकतो, त्यामुळे झालेलं आहे. पण निधी आपल्या समाजालाही मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून देण्याचं काम माझं कर्तव्य मी करून. यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधणार का तुम्ही? मग सांगितलं ना मी यासाठी पदाधिकाऱ्यांशी पक्ष नेते असू द्या किंवा कोण तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन असू द्या यांच्याशी चर्चा करून आपल्याला जे काही निधी पाहिजे त्या निधीचं योजना पुढच्या ह्याच्यामध्ये करून घेतो. कोणीही पदाधिकारी आले नाही पण तुम्ही येण्याचा औषध दाखवलं आणि त्यांचं उपोषण सोडण्यामागचं त्याने विनंती केली. काय म्हणजे काय हेतू असावा तुमचा? माझं काही हेतू नाही. माझा आज मी सांगितलं मी माझ्या मतदारसंघात सगळे समाज मला समान आहे. मी सगळ्या समाजाबरोबर घेऊन जातो. नाही पण शहरातला कुठलाही पदाधिकारी आला नाही, महापालिकेचा पदाधिकारी आला नाही पण तुम्ही आलात. ही माणूस की आपण दाखवलं नाही मी येत असतो ना काय. शाब्दी साहेब माझे मित्र आहेत आणि त्यामुळं मला थोडं आपली आपुलकी वाटली. साहेबांना मी सांगावं बाबा ज्या दिवस उपोषण होऊ नये कारण आपल्याला हे परवडणारं नसतं आपल्या शरीरासाठी. म्हणून मी सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी उर्दू घरचा एक विषय रखडला आहे अनेक दिवसांपासून. उर्दू घर आम्ही पालकमंत्री असल्यापासून ते तेव्हा मंजूर करून घेतलं, निधी दिलं त्याला डिप्युटेशनमधलं भरपूर काही. आणि ती मला असं वाटतं की उर्दू घर आता तयार आहे. आणि मला आपण संस्कृती मंत्रीकडे त्या मंत्र्यांकडे त्यांना एक पत्र देऊन त्यांना बोलून आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन. पालिका पदाधिकाऱ्यांना काय सल्ला द्याल ह्या बाबतीत? निधीच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला जाणार नाही किंवा करू नयेच्या बाबतीमध्ये? नाही मी माझ्या पक्षनेत्यांना किंवा मी माझ्या नगरसेवकांना महानगरपालिकेचे जे काही माझे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगेन की बाबा कुठलाही दुजाभाव न करताना सगळ्याला समानता आपण घेऊन जायचं असतं आणि आपण घेऊन जाऊ. ओके.